नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्याआधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे। 2000 रुपयांचा हप्ता 3000 रुपये करण्यात आला आहे। हो मित्रांनो, केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आहे। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे वर्षाला 3 टप्प्यात 6000 रुपये मिळतात त्या ठिकाणी आता 9000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच आतापर्यंत जो 2000 रुपयांचा हप्ता मिळत होता तो आता 3000 रुपयांचा मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, 19वे हप्त्याआधी मोठी खुश खबर आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पीएम किसान सम्मान निधि योजना के अंतर्गत राज्य सरकार की ओर से दी जाने वाली राशि को बढ़ाकर 9000 की घोषणा की। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने घोषणा केली होती की आमचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ करू। तेव्हा मित्रांनो, ही वाढ करण्यास सुरुवात झाली आहे। आज राजस्थान सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात त्यांनी आपल्या राज्यामध्ये पीएम किसान योजनेत दिल्या जाणाऱ्या वार्षिक अनुदानात 3000 रुपयांची वाढ केली आहे। म्हणजे 6000 ऐवजी 9000 रुपये वाढ करण्यात आली आहे। तेव्हा आता राजस्थान सरकारप्रमाणेच आपल्या राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केला जाईल। त्यावेळी आपल्या राज्यात सुद्धा पीएम किसान योजनेमध्ये ही वाढ केली जाईल। तर मित्रांनो, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता वर्षाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 15000 रुपये मिळणार ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।